स्वन्य तुम्ही पाहिले गायनाची स्वन्य पाहिले तुम्ही समजा तुम्ही या माय आज माली पाटलाचं कर वसुली ते करत होते पहिले आणि रामदेव पाटील तुम्ही आता दादा हरिबनाना ते गुलाबराव देशमुख हे आमचे पिढ्यातले पाहुणेचे ना आपल्या गावामध्ये लोखंडे भालेकर हे आपल्याला मिळूनच लोक राहिले सगळे मग आज्यान सगळ्याला जीव लावले म्हातारा असं हे नव्हतं ना. आता रांधवन कंपनीतल्या आपल्या 7 पिढ्यातल्या साईडी नागऱ्या तिकडं बैल इकडं पण कोणी कोणाला असं हे केलं का विशेष नाही. आमच्या घरासारखा मग आज्यासारखा वापर करतच नव्हता गावात तसं मी धरेले वापर म्हाताऱ्याचा. मला काही धन दौलत माड्यावर नेणं नाही. मी तुमच्या देखत सांगू राहिलो दादा देखत मी पाठीवर पुतळा बांधायचा जगलो तर समाज आरती काढीन समाजाला योगदान देईन समाजासाठीच मग जीवदान आहे. मला काही लागत नाही. मला परमेश्वरानं घासकूट कमायापुरता दिला पण मरेपर्यंत मनोज दादाच्या पाठीमागं राहील ते बी एक विषय. कारण समाजाचा विषय म्हणल्यावर समाजा संग्रहावं लागेल आणि बाकीच्या समाजाला बी सगळं सोबत घेऊन जाईल. तुमचं धनगड व्हायले धनगर करणं आमचं मराठा आरक्षण राहिले ते बी जोडणं. बाकी जे लोक आरक्षणापासून वंचित आहे जेवढे बी लोक वंचित राहिले तेवढ्या लोकायला सगळ्याला मी योगदान देईन. वेळोवेळी उपोषणं करीन लोक घेऊन जाईन. आणि दिल्लीमध्ये सुद्धा मुंबईसारखं मी आझाद मैदानला होतं मुंबईला असं दिल्लीत सुद्धा मी पहिल्याच रांगेत राहीन आणि गावाचं नाव खराब होऊ देणार नाही. ते एका येड्या दोघा बिल्ल्यानं केलं उलटं पालटं पण मी पांगू दिलं का तवाच निपटलं. मला म्हणे असं तसं म्हणलं मला काही सांगायचं नाही. गावातलं काम पारावर मिटवलं. आता इथून पुढं जास्त त्यानं आता हे राजकारणावाले त्याला धमक्या देतात असं बैठक घेत असेल पण माझ्या मागं परमेश्वराचा हात आहे. तुम्हाला माहिती आहे मी इमानदार माणूस आहे. मी हटत नाही कटत नाही मला आशा नाही कोणाची. पण मी मग गावाचं नाव दिल्ली लोक नाही. खासदार जर झालो तर यायशा कमरात लात घालायला पहिल्या रांगेत मी राहीन. नाही उबडे पाडून आणले खासदार झाल्यावर तर मला नारायण नाही म्हणायचं. मग तुम्ही मला जेवढे आडवे आले तेवढे मग